कामती पोलिसांनी पकडला 4 किलो गांजा, 1,60,000च्या गांजासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। दुचाकीवरून निघालेल्या 2 तरुणावर पोलिसांनी संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात 4 किलो गांजा आढळून आल्याची घटना दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 9 दरम्यान मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक गावच्या हद्दीत घडली। या प्रकरणी कामती पोलिसांनी प्रवीण प्रकाश भडंगे राहणार मुस्लिम पच्छापेठ सोलापूर व रितेश धनराज चंदनशिवे राहणार कुरुल तालुका मोहोळ या दोघांसह 1,60,000 रुपयांचा गांजा, 50,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 रोजी रात्री 9 वाजता कामती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीक्षित, पोलीस हवालदार माने, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस हवालदार बुर्जे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, सूर्यवंशी काळजे यांचं पथक कामती बुद्रुक येथील सर्व्हिस रोडजवळ विरुद्ध दिशेने येणारी वाहनं, दारू पिऊन वाहन चालवणारे चालक यांच्यावर कारवाई करत होता। त्या दरम्यान दुचाकीवरून प्रवीण प्रकाश भडंगे राहणार मुस्लिम पच्छापेठ सोलापूर व रितेश धनराज चंदनशिवे राहणार कुरुल तालुका मोहोळ हे त्या ठिकाणी आले। मात्र पोलिसांचं पथक कारवाई करत असल्याचं त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ दुचाकी वळवून परत जाण्याच्या स्थितीत असताना पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे चौकशी करत दुचाकीला अडवलेल्या पिशवीची तपासणी केली। त्यामध्ये एक पॅकिंग केलेला कागदी बॉक्स आढळून आला। तो बॉक्स पोलिसांच्या पथकानं संशय आल्यानं उघडून पाहिला असता त्याच्यामध्ये 4 किलो गांजा आढळून आला। कामती पोलिसांच्या पथकानं 1,60,000 रुपयांचं गांजा व 50,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वरील दोघांवर गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास कामती पोलीस करतायत।